मराठवाड्यासह कोकणामध्ये अवकाळी, हवेत गारवा, शेतकऱ्यांची धावपळ। एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले। महालक्ष्मी रेसकोर्सवरून मुरबाडला जाताना घडली घटना। मासे विक्रेत्यांवर कसलेही प्रतिबंध नाहीत, महापौर ऋतू तावडे यांनी दिलं स्पष्टीकरण। ठाकरेंचा चहा भाजप नेत्यांना गोड, महसूल मंत्री बावनकुळे राज ठाकरेंकडे चहाला। महायुतीत मुख्यमंत्री पदाची स्पर्धा सुरू, जय पवारांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। आता संघर्ष अटळ, पवार घराण्यात राजकीय संघर्षाचं सुतोवाच, रोहित पवारांची भूमिका निर्णायक। भारतीय संरक्षण दलांच्या पराक्रमाची वर्षपूर्ती, पाकिस्तानात घुसून ठेचली दहशतवाद्यांची नांगी। पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित, ममता बॅनर्जी यांचा राजीनामा नाहीच, नव्या विधानसभेची स्थापना प्रक्रिया सुरू। 10वीचा निकाल शुक्रवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार। नवी मुंबईत सुरक्षा रक्षक पंकज सिंहकडून विनयभंग, इमारतीतल्या 3 अल्पवयीन मुलींना केला चुकीचा स्पर्श। आधी कागदावर संख्याबळ सिद्ध करा, नंतरच सत्ता स्थापनेला बोलवू, तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा थलपती विजय यांना निरोप। अण्णा द्रमुकचे 25 आमदार फुटण्याच्या तयारीत, अण्णा द्रमुकचा एक गट पोहोचला पुदुच्चेरीच्या रिसॉर्टवर, टीव्ही केला समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून अण्णा द्रमुकमध्ये फूट। मासे विक्रीबाबतची अफवा उभाटानं पसरवली, भाजपचा हल्लाबोल, पेडणेकरांचं प्रति आव्हान। नाशिकच्या टीसीएस मधील निदाखान धर्मपरिवर्तनाच्या कटात, गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी निदावर पोलिसांनी वाढवले कलम। चंद्रनाथ रथ यांच्या मृत्यूनं पश्चिम बंगालमध्ये तणाव, भाजप कार्यकर्त्यांना नेत्यांचं संयम बाळगण्याचं आवाहन। बुधवारी रात्री झाली आहे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या। चंद्रनाथ रथ यांची पूर्वनियोजित हत्या असल्याचा भाजपाचा आरोप, भाजप नेते अर्जुन सिंग यांचा अभिषेक बॅनर्जींवर संशय। नसरापूरचा नराधम 12 मे पर्यंत कोठडीतच, अधिक तपासासाठी भीमराव कांबळेला पोलीस कोठडी। बोंधू अशोक खरातवर लवकरच पहिलं दोषारोप पत्र, महिलांचं शोषण करणाऱ्या खरातवर डझनभर गुन्हे। मंत्र्यांच्या सहाय्यकांना कसला माज आलाय, पंकजा मुंडेंच्या नंतर अतुल सावे यांचा ओसीडी वादात, बायकोला छळतायत मंत्र्यांचे सहाय्यक।